टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलेलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं गेलं पाहिजे, असं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाच्या छायाचित्रावरून वाद निर्माण झाला असताना हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने या आगीत आणखीन तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्या प्रकारचं आहे, त्यांनी जो स्वराज्य विचार दिला आहे, त्याच मांदियाळीत यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी त्यांच्या इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेलेत आणि त्यांनी कोणत्याही विखारी विचारांना जवळ केलेलं नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आणि यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत भाष्य केलं आहे. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात 50,000ची लाच घेतली आहे. हे प्रकरण फार छोटं आहे. हे संपूर्ण सरकारचं लाचखोर आहे आणि हे संपूर्ण सरकार लाचखोर आहे. नरहरी झिरवळ यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे, पण कोट्यावधी रुपये खाणारे देवेंद्र फडणवीसांवर काय कारवाई करणार हे आधी सांगा. या असंवैधानिक सरकारचा आम्ही निषेध करतो. अजितदादा आता राहिलेले नाही. शरद पवार आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. त्यांचा पक्ष त्यांच्या विचाराने चालेल का? तटकरे आणि पटेल हा पक्ष चालवणार आहेत, हा कळीचा मुद्दा आहे. पटेल यांचा तो मी नव्हेच म्हणण्याचा जुना स्वभाव आहे, ते पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आलेला आहे. अजितदादा हे चांगले प्रशासक होते, त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील अनेकांनी लूट करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.